मंत्र्यांसह संविधानिक पदावरील व्यक्तींच्या दौऱ्यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करताना बऱ्याच वेळेला सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाचा विचार केला जात नाही. नृसिंहवाडीकरांना नुकताच याचा प्रत्यय आलाय. केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर कालपासून नृसिंहवाडीच्या दौऱ्यावर होते. देवदर्शनासाठी धार्मिक विधींसाठी राज्यपालांचा हा दौरा होता. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नृसिंहवाडीला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. या ठिकाणी वाढलेला पोलिसांचा वावर बघून प्रत्येकजण आश्चर्य व्यक्त करत होता. काल सायंकाळी धार्मिक विधींसाठी राज्यपाल आर्लेकर नृसिंहवाडीत दाखल झाले. त्यांच्या आगमनाच्या निमित्तानं नृसिंहवाडीतील वाहतूक मार्गात केलेला बदल वाहनधारकांना त्रासदायक ठरला. काल रात्री सांगलीला परतलेले राज्यपाल आज सकाळी पुन्हा नृसिंहवाडीत दाखल झाले. ते सकाळीच धार्मिक विधी आटोपून परतणार होते, परंतु दुपारपर्यंत ते इथंच असल्यानं पुन्हा सर्व यंत्रणा दिवसभर त्यांच्या दिमतीला असल्यानं सर्वसामान्यांचे चांगलेच हाल झाले. राज्यपाल राजेंद्र आर्लेकरांच्या दौऱ्याच्या निमित्तानं मंगळवारी सायंकाळपासून आज बुधवारी सायंकाळपर्यंत नृसिंहवाडीकरांना जो त्रास सहन करावा लागला त्याबद्दल लोकांमधून नाराजीचा सूर उमटतोय. राज्यपाल धार्मिक विधीसाठी येणार असतील तर सगळा फौजफाटा सोबत कशासाठी असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित होतोय.